कोणाची र हवा आपलीच र. प्रभाग क्रमांक 3 खरं तर हा एक कुस्तीचा आखाडा पाहायला मिळतोय. सर्वात आधी मी डम्पिंग ग्राउंड जे पूर्ण धुळे शहराचा कचरा जो माझ्या प्रभागात आहे, सर्वात आधी मी तो उचलेन. कसा आपला संघर्ष होता, कशा पद्धतीने आपण या भाजप युवा मोर्चाकडे वळला, राजकीय माझा जो मेन आधारस्तंभ आहे तोच माझ्याने हरपला. मी बटाटे पापड विकून तालमीत जायचो. सर्व करून माझी आई मला एवढं केल्यानंतर सुद्धा तालमीत पाठवायची. ते करत असताना, तेवढा संघर्ष करत असताना परत 2010 मध्ये आई पण माझ्यातून हरपली. पण आई हरपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अशी ओरड चालली होती की निष्ठावंतांना डावललं गेलं. 100% मला भारतीय जनता पार्टीने न्याय दिलाय. मला जी मदत केली, जे माझ्यावर आशीर्वादाचा हात थापला, हे खरंच मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून आभार मानतो. की गरीबाचा पोरगा आहे बुवा, इथं जातीपातीचं राजकारण माझ्या बरोबर काही होणार नाही. कोणी जातीपातीचं राजकारण करत नसेल तर हे काही योग्य नाहीये. तर 100% गुंडमुक्त शहर करेल. त्याच्यानंतर महिलांच्या छेडखानी जो करेल त्याला तिथल्या तिथं जबाब द्यायचा प्रयत्न आम्ही करू. सर्वात आधी महिलांना रोजगार आणि युवा वर्गाला, जुन्या धुळ्यातील युवा वर्गांना सर्वात आधी रोजगार कसा मिळेल, यांना कुठं काम करता येईल, यांच्यासाठी मी सर्वात आधी प्रयत्न करेन. यंदा हवा कोणाची? भारतीय जनता पार्टीची. हवा कोणाची र हवा आपलीच र. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेचा बिगुल वाजलाय. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत. रणधुमाळी म्हटली, आखाडा म्हटला तर हे धुळेकरांसाठी काही नवं नाही. प्रभाग क्रमांक 3 खरं तर हा एक कुस्तीचा आखाडा पाहायला मिळतोय. तिघही जे पैलवान आहेत ते या रणधुमाळीत उतरलेले आहेत. त्यापैकी ज्यांच्या पत्नी ज्या आहेत या रणधुमाळीत उतरलेल्या आहेत ते आपल्यासोबत आहेत. आकाश परदेशी, थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आकाशजी, खरं तर स्वराज्य खानदेशच्या यंदा हवा कुणाची या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण आपल्या पत्नीला या रणांगणात उतरवलेलं आहे. एक मतदार राजाकडे आपण मागणं मागताय. काय विजन ठेवून आपण या प्रभागाची उमेदवारी केली? ह्या प्रभागाची उमेदवारी मला यावर भारतीय जनता पार्टीने दिली आणि माझ्याकडून शक्य होईल एवढं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून मी कधी नगरसेवक झालो तर 100% इथला विकास कसा करता येईल, युवा पोरांना रोजगार कसा देता येईल आणि महिला वर्गांना कुठे काही योजना असतील त्याचा लाभ किंवा काही महिलांसाठी एक असं कामधंद्यांसाठी काहीतरी करावंसं असं वाटतं. आणि सर्वात आधी मी डम्पिंग ग्राउंड जे पूर्ण धुळे शहराचा कचरा जो माझ्या प्रभागात आहे, सर्वात आधी मी तो उचलेन. त्याच्याशी आमच्या आरोग्याचा जुन धुळ्या परिसरातील वार्डातील वरखेडी गावाशी या संबंधित गावकऱ्यांना आरोग्याशी खेळ होतो. त्याच्यामुळे सर्वात आधी मी ते काम करेन. आकाशजी, खरं बघायला गेलं तर आपल्या प्रभागातील बऱ्याच मंडळींना आपला एक प्रवास बऱ्यापैकी माहिती, धुळेकर जनतेला काही क्वचित लोकांना माहिती असेल. हा संघर्षमय प्रवास खरं तर आमच्या दर्शकांना माहिती व्हायला खरंच आवडेल, त्यांना सांगायलाही आपल्याला कदाचित आवडेल. कसा आपला संघर्ष होता, कशा पद्धतीने आपण या भाजप युवा मोर्चाकडे वळलात, राजकीय वयाच्या 11व्या वर्षी वडील वारले. मग तिथून माझा संघर्ष चालू झाला की माझा जो मेन आधारस्तंभ आहे तोच माझ्याने हरपला. तिथून करत करत प्रवास, बटाटे पापड पोंगे विकत माझी आई, मी, माझा लहान भाऊ, माझा भाऊ लहान भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा. मी बटाटे पापड विकून तालमीत जायचो. सर्व करून माझी आई मला एवढं केल्यानंतर सुद्धा तालमीत पाठवायची. ते करत असताना, तेवढा संघर्ष करत असताना परत 2010 मध्ये आई पण माझ्यातून हरपली. पण आई हरपल्यानंतर नक्कीच खरं तर आकाशजींच्या जुन्या आठवणी आता पुन्हा जाग्या झाल्यामुळे कुठेतरी एक आईचं आणि वडिलांचं चित्र हरपल्यानंतर या समाजात वावरणं अतिशय कठीण होतं. त्या संघर्षमय प्रवासातून त्या राजकारणात जाणं हे त्याहूनही अधिक कठीण होतं. खरं तर कुस्ती म्हटली
पैलवान, कुस्ती, माती या मातीशी जोडलेलं व्यक्तिमत्व आपल्यासोबत बसलेलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी कुस्तीच्या माध्यमातून आपली छाप सोडली आहे. त्यांच्या परिवारातला आज एक व्यक्ती या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. एक विजन घेऊन ते मतदार राजासमोर जात आहेत. काही राजकीय प्रश्न आपण विचारण्यापूर्वी खरं तर आकाशजी, संपूर्ण महाराष्ट्रात अशी ओरड चालली होती की निष्ठावंतांना डावललं गेलं, ज्यांनी संघर्ष केला त्या कार्यकर्त्यांना डावललं गेलं. मात्र आपल्याशी भेट झाल्यानंतर खरं आपला प्रवास जाणून खरोखर आपल्याला भाजप पक्षाने न्याय दिला असं वाटतं. 100% मला भारतीय जनता पार्टीने न्याय दिलाय. मान्य जिल्हा अध्यक्ष साहेबांनी, आमदार साहेबांनी, जयकुमार भाऊ साहेबांनी, सर्व पक्षश्रेष्ठींनी माझं जे काम बघून मला जी मदत केली, जे माझ्यावर आशीर्वादाचा हात थापला, हे खरंच मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून आभार मानतो की अशा निष्ठावंत कार्यकर्त्याची तुम्ही हे केलं. नक्कीच आकाशजी, जर समीकरण बघितलं प्रभाग 3चं, विरोधकांकडनं वेगवेगळे प्रचार केले जात आहेत किंवा खरोखर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जातीपातीचं राजकारण झालं पाहिजे. मी काही जातीपातीला मानणारा वर्ग नाहीये किंवा मी जातीपातीला मानणारा माणूस नाहीये. सर्व माळी समाज माझी भाऊबंदकी आहे, बडगुजर समाज माझी भाऊबंदकी आहे, सर्व भोई समाज, वंजारी समाज हे सर्व मला घेऊन, म्हणजे की गरीबाचा पोरगा आहे बुवा, इथं जातीपातीचं राजकारण माझ्या बरोबर काही होणार नाही हे मला दिसतंय. पण कोणी जातीपातीचं राजकारण करत असेल तर हे काही योग्य नाहीये. जातीपातीचं राजकारण करून काही राजकारण होत नाही. लोकांमध्ये राहून काम करून सर्व जनता पाठीशी हवी. खरं तर आकाशजी, वैद्यकीय क्षेत्र असेल, कुस्तीगिरांच्या संबंधितले प्रश्न असेल, आपण सातत्याने अनेक वर्षापासून काम करतायत. आरोग्याच्या बाबतीत रक्तदान शिबिर असेल, अनेक कार्य जे आहे आपण सुरू केले होते. महानगरपालिकेत जनतेने आपल्याला निवडून पाठवल्यानंतर प्राधान्यक्रम, जसं धुळे शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर गुंडगिरी, दिवसाढवळे खून होणं, महिलांवरती अत्याचार असेल, तरुणी सायंकाळच्या वेळेस फिरू शकत नाही. तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ज्या वेळेस सभागृहात जाल, आपल्या घरातून प्रतिनिधित्व जेव्हा सभागृहात जाईल, काय या बाबतीत आपण ठोस कारवाई करा? मी सभागृहात कधी माझी मिसेस गेली तर 100% गुंडमुक्त शहर करेल. त्याच्यानंतर महिलांच्या छेडखानी जो करेल त्याला तिथल्या तिथं जाब द्यायचा प्रयत्न आम्ही करू. आणि ज्या काही त्यावेळेस जे काही करता येईल ते नक्कीच करायचा प्रयत्न करू. आणि सर्वात आधी महिलांना रोजगार आणि युवा वर्गाला, जुने धुळ्यातील युवा वर्ग, वरखेडीतील युवा वर्गांना सर्वात आधी रोजगार कसा मिळेल, यांना कुठं काम करता येईल यांच्यासाठी मी सर्वात आधी प्रयत्न करेल. आणि आमदार साहेबांच्या माध्यमातूनच 2000 एकर जमीन MIDC साठी वर्ग होती. तर 100% माझ्या 3 नंबर वार्डातील सर्व युवा जे कोणी कामाच्या गरीब परिस्थितीत असतील, कामाची त्यांना गरज असेल तर त्यांच्यासाठी 100% मी तिथं प्रयत्न करेन. म्हणजे स्थानिकांना प्राधान्य देईल. नक्कीच आकाशजी, खरं तर गेल्या मागील पंचवार्षिकला महानगरपालिकेत नारा दिला गेला 50+चा. आपले पक्षाचे नेते गिरीश महाजन असतील, आपले आत्ताचे आमदार असतील किंवा जी काही मंडळी, राजकीय मंडळी होती, 50+चा नारा दिला. जनतेने योग्य तो प्रतिसाद दिला. यावेळेस आपल्या नेत्यांनी 55+चा नारा दिलेला आहे. गेल्या 5 वर्षात जी काही विकास कामं सुरू होती, काही अपूर्ण होती, काही प्रस्थापित आहे. काय वाटतं, धुळे शहराचा चेहरा मोहरा या पंचवार्षिक या निवडणुकीनंतर कशा पद्धतीने बदलणार आहे? काय विकास कामं अजून शहराला मिळणार आहे आणि धूळमुक्त शहर होणार आहे? 100% धूळमुक्त शहर होईल. आणि त्याचं चालूच आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून काही कामं. रस्ते सर्वे आता तुम्ही बघितलं असेल, सर्वे म्हणजे 90% रस्ते झालेले आहे. त्याच्यानंतर शहरात आमदार साहेबांच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी रस्तेची सोय झालेली. त्याच्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून मोठे मोठे कॉम्प्लेक्स तुम्ही बघितलं असेल. आता नवरंग पाण्याच्या टाकीच्या इथं मोठं कॉम्प्लेक्स येतंय. त्याच्यानंतर सावता भवन म्हणजे मोठं कॉम्प्लेक्स येतंय संत शिरोमणी सावता महाराजांचं आपल्या सुभाष चौकाच्या बाजूला. आमदार साहेबांच्या माध्यमातून धुळे शहरात 100% विकास होईल आणि ही आम्हाला खात्री आहे. नक्कीच आकाशजी, खरं तर आपल्या प्रभागाचा विचार केला तर ज्या पद्धतीने आपण आता सांगितलं, सावता महाराज यांचं सभागृह किंवा त्यांचा पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. आपण कुस्ती या क्षेत्राशी निगडीत आहात. आपणही आपल्या प्रभागात व्यायामशाळा आहे,
तिच्या सुशोभीकरणापासून तिच्या रिडेव्हलपमेंटचं पण काम आपण हातात घेतलेलं आहे. कशा पद्धतीचं युवकांसाठी एक चांगल्या पद्धतीची व्यायामशाळा, त्यातही अजून काही तरुण जे आहे अभ्यासाकडे वळतात, स्पर्धा परीक्षांकडे वळतात, तर त्यासाठी असणाऱ्या लायब्ररी असेल, अभ्यासिका असेल, कसं विजन ठेवलंय तरुणांसाठी? माझं सर्वात आधी मी तर एक पैलवान आहे. पैलवान असल्या कारणाने पहिले डम्पिंग ग्राउंडचं काम करणार आहे. त्याच्यानंतर पैलवान असल्यामुळं मी दुसरं काम माझं बालगोपाल व्यायाम शाळा बांधण्याचं काम मी हाती घेणार आहे. कारण की मी ज्या क्षेत्रात वाढलोय, ज्या क्षेत्राने मला इथपर्यंत पोहोचवलंय, ज्या बजरंग दादाच्या कृपेने मी आज इथपर्यंत आहे, ते 100% मी ती तालीम बांधेल. बालगोपाल व्यायाम शाळा ही 3 ताली 4 ताली जेवढं माझ्याने शक्य होईल अशी व्यायामशाळा जुन्या धुळ्यात कुठंच नसल किंवा धुळे शहरात कुठं नसल अशी व्यायामशाळा करेल. नक्कीच आकाशजी, आपल्या विशेष कार्यक्रमाच्या शेवटाकडे जायचा जर विचार केला, यंदा हवा कुणाची? भारतीय जनता पार्टीची. नक्कीच अनेक आपली नेते मंडळी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले. आपले विद्यमान आमदार जे आहे अनूप अग्रवाल, हिंदुत्वाचा नारा त्यांनी विधानसभेला दिला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या प्रचारार्थ फडणवीसांच्या त्याच व्यासपीठावरती आपल्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही आमदार आहेत त्यांच्या मुलासाठी तुम्ही महापौर त्याला कराल का? खरं तर हिंदू आणि मुस्लिम हे फॅक्टर काम करेल? 100% काम करेल. कारण की आजचा जो युवा वर्ग आहे तो सर्व हिंदुत्वादी युवा वर्ग झाला आहे आणि आमच्या आमदार साहेबांचा जो नारा आहे तो 100% काम करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने बी आम्ही तेच काम करणार आहे. त्याच्यामुळं काही त्या आमदारांचा मुलगा आता ते दूरपर्यंत त्याचा काही रोल बी राहणार नाही. नगरपालिकेमध्ये राहिला तर तो एकटा दुकटा येईल बस. नक्कीच आकाशजी, शेवटी जाता जाता शेवटचं आव्हान एक आपल्या पत्नी या रणांगणात उभा आहेत. जनतेला, मतदाराला शेवटचं काय आवाहन कराल, का म्हणून आपल्याला मतदान कराल? माझी पत्नी मिनल आकाश परदेशी व आमचे भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्या हीच तुमच्याकडे अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच हे होते आकाश परदेशी. खरं तर त्यांचा एक संघर्षमय प्रवास या धुळे शहराने बघितलेला आहे. आज त्यांच्या पत्नी धुळे महानगरपालिकेच्या भाजपकडनं उमेदवार आहेत. नक्कीच जनता येणाऱ्या काळात ठरवणारच आहे की यंदा हवा कुणाची. तुर्तास धन्यवाद. हवा कोणाची रे? हवा आपलीच रे. प्रभाग क्रमांक 3 खरं तर हा एक कुस्तीचा आखाडा पाहायला मिळतोय. सर्वात आधी मी डम्पिंग ग्राउंड जे पूर्ण धुळे शहराचा कचरा जो माझ्या प्रभागात आहे सर्वात आधी मी तो उचलेन. कसा आपला संघर्ष होता, कशा पद्धतीने आपण या भाजप युवा मोर्चाकडे वळला, माझा जो मेन आधारस्तंभ आहे तोच माझ्याने हरपला. मी बटाटे पापड विकून तालमीत जायचो. सर्व करून माझी आई मला एवढं केल्यानंतर सुद्धा तालमीत पाठवायची. ते करत असताना, तेवढा संघर्ष करत असताना परत 2010 मध्ये आई पण माझ्यातून हरपली. पण आई हरपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अशी ओरड चालली होती की निष्ठावंतांना डावललं गेलं. 100% मला भारतीय जनता पार्टीने न्याय दिला आहे. मला जी मदत केली, जे माझ्यावर आशीर्वादाचा हात थापला, हे खरंच मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून आभार मानतो. की गरीबाचा पोरगा आहे बुवा, इथं जातीपातीचं राजकारण माझ्या बरोबर काही होणार नाही. कोणी जातीपातीचं राजकारण करत नसेल तर हे काही योग्य नाहीये. तर 100% गुंडमुक्त शहर करेल. त्याच्यानंतर महिलांच्या छेडखानी जो करेल त्याला तिथल्या तिथं जबाब द्यायचा प्रयत्न आम्ही करू. सर्वात आधी महिलांना रोजगार आणि युवा वर्गाला, जुन्या धुळ्यातील युवा वर्गांना सर्वात आधी रोजगार कसा मिळेल, यांना कुठं काम करता येईल यांच्यासाठी मी सर्वात आधी प्रयत्न करेन. यंदा हवा कोणाची? भारतीय जनता पार्टीची. हवा कोणाची रे? हवा आपलीच रे.